ओम 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 वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। पुंडलिकावरदे हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री गुरुदेव दत्त ह भ प दिनकर तथा श्री दिनकर रंगराव महाडिक मुक्काम पोस्ट इटकरे तालुका वाळवा जिल्हा सांगली हे देत आहेत महाशिवरात्री निमित्त त्यांचे श्री शिवलीलामृत ग्रंथ ओवी वरील प्रवचन शिव परब्रह्म शाश्वत। प्रवचन शिव परब्रह्म शाश्वत। सर्व भक्त श्रोत्यांना ह भ प दिनकरचे सप्रेम नमस्कार। सलग 14व्या वर्षी आज सकाळपासून आपण श्री शिवलीलांच्या अमृताचे पान महाशिवरात्री निमित्त केले। त्याचे यथायोग्य फळ आपणा सर्वांना भगवान शिवशंकर यथावकाश यथा काल देणार आहेतच। आता प्रवचन सेवेच्या अमृताचे प्राशन आपण आपल्या कर्णेंद्रियांद्वारे करणार आहोत, पण त्यापूर्वी आपण एका अत्युत्कृष्ट मंत्राने शिवध्यान करूया। ध्यायेन् नित्यं महेशं रजतगिरिनिभं चारुचन्द्रावतंसं रत्नाकल्पोज्ज्वलांग परशुमृगवराभीतिहस्तं प्रसन्नं पद्मासीनं समन्तास्तुतं मरगणेर व्याघ्र प्रकृतिं वसानं विश्वाद्धं विश्ववन्द्यं निखिल भयहरं पंचवक्त्रं त्रिनेत्रं। चांदीच्या पर्वता समान ज्याची शुभ्र कांती आहे, जो सुंदर चंद्रास अलंकार रूपात धारण करतो, रत्नालंकारानी ज्याचे शरीर तेजस्वी आहे, ज्याच्या हातामध्ये परशु मृग वर तसेच अभय चिन्हे आहेत, जो प्रसन्न आहे, जो पद्मासनात विराजमान आहे, चारी बाजूस उभे राहून देव देवता ज्याची स्तुती करतात, जो व्याघ्र चर्म परिधान करतो, जो विश्वाचा आरंभ आहे, जो विश्ववंद्य आहे, जो जगद उत्पत्ती बीज आहे, सर्व भयाचे हरण करणारा असा जो पंचमुखी आहे, त्रिनेत्रधारी आहे, अशा महेश्वराचे नित्य ध्यान करा।
अशा प्रकारे सुंदर अशा या ध्यान मंत्राने आपण शिवशंकरांचे ध्यान केले. संत कवी श्रीधर स्वामी नाझरेकर यांच्या श्री शिवलीलामृत ग्रंथाच्या महाशिवरात्री निमित्त करीत असलेल्या सामुदायिक पारायणाचे हे 14वे वर्ष. त्यानिमित्त या श्री शिवलीलामृत ग्रंथाच्या 12व्या अध्यायातील 115 क्रमांकाची ओवी आजच्या प्रवचन सेवेसाठी निवडली आहे. ती ओवी आणि तिचा अर्थ असा आहे. अस्ति जायते वर्धते विपरिणमते अपक्षीयते निधन षड्विकार समस्त शिव परब्रह्म शाश्वत विकार रहित निर्विकार जो. असणे जन्मने वाढणे रूपांतर पावणे क्षीण होणे आणि नाश पावणे हे सर्व 6 विकार आहेत. शिवशंकर हे शाश्वत परब्रह्म आहेत. ते या विकाराच्या पलीकडे असून जे निर्विकार आहेत. अशी ही सुंदर अर्थभारित ओवी आहे. या ओवीचे विवेचन हाच आपल्या प्रवचन सेवेचा विषय आहे. ओवी क्रमांक 110 ते 118 अशा 9 ओव्या शिव भगवंतांचे वर्णन करणाऱ्या असून त्यातील 115 क्रमांकाची सदर सर्वश्रेष्ठ अशी ओवी आहे. थोडीशी गूढ आहे, तशीच कळण्यास थोडी कठीण आहे. त्यासाठीच ती सुलभ व्हावी म्हणून आजच्या प्रवचन सेवेसाठी निवडली आहे. शिवशंकरांची थोरवी वर्णन करताना, स्तुती गाताना नकारात्मक बाबी त्यांच्यात कशा नाहीत आणि सकारात्मक गोष्टी कशा आहेत, कोणत्या आहेत हे सांगताना संत कवी श्रीधर स्वामींनी ज्या 9 ओव्या लिहिल्या आहेत त्यातील प्रवचन सेवेसाठीच्या ओवीत 6 विकार किंवा दुर्गुण वा नकारात्मक बाजू कोणत्या आहेत ते सांगताना या ओवीत त्यांनी पहिला शब्द वापरला आहे अस्ति, म्हणजे असणे, अर्थात अस्तित्वात असणे. हे थोडे चमत्कारिक वाटेल. अस्तित्वात असणे हा विकार कसा होऊ शकतो असा प्रश्न आपणास पडेल. असणे हा शब्द प्रामुख्याने जीव रूपाने असणे आणि त्यातूनही मनुष्य रूपाने असणे असा निर्देश करतो. सर्व प्रकारच्या चल अचल पदार्थांबाबतही हा शब्द लागू पडतो, परंतु आपण प्राणी सृष्टीच्या दृष्टीने तो वापरतो. त्यातूनही मुख्यतः तो मनुष्य प्राण्याच्या अस्तित्वाचा विचार करून हा त्यासच गृहीत धरून वापरतो. कारण विवेक बुद्धीच्या वापराने मानवाचाच वावर प्रामुख्याने असतो. गती, सद्गती, अधोगती, भले बुरे, तत्वज्ञान याचा विचार फक्त मानवच करू शकतो. म्हणून अस्ति हा शब्द मानवास गृहीत धरून वापरू. दैवत सृष्टी, स्वर्ग लोक व अन्य लोक यांना सुद्धा हा शब्द लागू पडतो, परंतु आपला म्हणजे मानवाचा फारच दुरान्वयाने
त्यांच्याशी संबंध येतो. म्हणून हा शब्द मानव गृहीत धरून विवेचित करीत जाऊ. तेव्हा असणे हा विकारांपैकी पहिला विकार कसा? जीव रूपाने असणे, त्यातूनही तो जीव देहात असून देह रूपाने अस्तित्वात असणे हा विकार होय. मूळ परब्रह्मास असणेपणाची जी जाणीव झाली, तेथूनच ह्या असण्याच्या विकारास सुरुवात झाली. त्यातूनच मूळ माया निर्माण झाली. तिच्यामुळे ब्रह्मांडांची निर्मिती झाली. पंचमहाभूतांची निर्मिती झाली. चल आणि अचल सृष्टी निर्माण झाली. आत्मसत्तेवर जीवसृष्टीची टांकसाळ सुरू झाली. 84 लक्ष जीव योनी चारी खाणीतून अस्तित्वात आल्या. त्यातीलच एक मानव योनी ही सर्वश्रेष्ठ जीव योनी होय. अर्थात जड देहधारी जीव योनी मध्ये होय. आता मी मानवी जीव योनीतून मानवी देहधारी असल्याने स्वतःच्या जीव योनीस सर्वश्रेष्ठ घोषित करीत आहे असा आक्षेप कदाचित घेतला जाईल. वाघ, सिंह, चितळ, अस्वल, मगर, मोठे मासे, पक्षी आदी सुद्धा स्वतःस श्रेष्ठ समजत असतीलच की. कदाचित ते त्यांच्या दृष्टीने बरोबरच असेल, परंतु विवेक बुद्धीने ते खोटे आहे. 2 पायावर उभा राहणारा असा देह फक्त आपणास म्हणजे मानवास लाभला आहे. आपण म्हणाल इतरही काही प्राणी 2 पायांवर उभे राहतातच की. होय, बरोबर आहे. पण सर्वत्र 2 पायांवर चालून व्यवहार करणारा एकमेव मानवी देह आहे. विवेक बुद्धीचे वरदान त्यास असल्याने भल्या बुऱ्याचा विचार करून तो आपले जीवन उत्तम रीतीने जगू शकतो. भौतिक सृष्टीचा सम्राट होऊन तो विवेक बुद्धी ध्यान साधनांच्या जोरावर परमेश्वरासही प्राप्त करू शकतो. देहदृष्टीने पूर्ण विकसित असलेला मानव विवेक बुद्धी आत्मदृष्टीने पूर्ण विकसित झालेला असा आहे. फक्त मायावी पडद्यामुळे तो स्वतःच्या परमेश्वरी स्वरूपास जाणत नाही. अर्थात काही जण जाणतात, हे खरे आहे. या सर्व कारणांमुळे मानव हा देह अस्तित्वाच्या सृष्टीतील सर्वश्रेष्ठ असा परमेश्वराच्या निकट पोहोचू शकेल असा देहधारी आहे. आता आपण विचाराल की देह रूपाने असणे हे विकारात मोडते कसे? तर मूळ देहच विकारातून उत्पन्न झालेला आणि विकारांनीच भरलेला असतो. प्रकृतीचा पाईक असल्याने त्याला सर्व काही करावे लागते. मघाशी सांगितल्याप्रमाणे मूळ परब्रह्माच्या असणेपणाच्या जाणीवेतूनच त्याच्याच अधिष्ठानावर पंचमहाभूते आणि इतर प्राकृतिक घटक यांच्या साह्याने त्याची निर्मिती झालेली असते. त्यामुळे प्रकृतीत असल्याचे सारे काही देहास भोगावे लागते. त्याला जाणीव असो वा नसो, त्यास लाजीरवाणी कृत्ये करावीच लागतात. त्यातून त्यास दुःखे भोगावी लागतात.
त्याचे मूळचे स्वरूप हे परब्रह्मीय असल्याने ते सच्चिदानंद स्वरूप असते. या उलट माईक जगतातील त्याचे असणे दुःखमय आणि भ्रामक सुखमय असते. दैवी संपदाची लक्षणे सांगत असताना श्री ज्ञानेश्वरीच्या 16व्या अध्यायात माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज देहरूपाने अस्तित्वात असण्याबाबत सांगताना म्हणतात, तैसे औट हातपणे जे शव होऊनी जिने, उपजो मरणे नावा नावा. त्याप्रमाणे जीवाने 3.5 हातांच्या देहाने आकारास येऊन प्रेत रूपाने जगणे म्हणजेच त्याचे देह अस्तित्व हे अनुसूत प्रेतमयच असते. वरचे वर जन्म जन्मून वरचे वर मरणे हे लाजीरवाणे असते. या ओवीत श्री ज्ञानेश्वर महाराज स्पष्टच सांगतात, हे बहु असो देहपणे नामारूपासी येणे, नाही गा लाजीरवाणे तयाहुनी. थोडक्यात 6 विकारांपैकी अस्ति हा विकार मूळच्या निर्विकार सच्चिदानंद स्वरूपाच्या विपरीत असल्याने किंबहुना उलटच असल्याने त्यास विकार या सदरात प्रथम क्रमांकावर ठेवण्यात आले आहे. त्यासाठी एका अशा देहाची आवश्यकता असते की जो विपरीत विचारांनी भरगच्च असतो. अनेक स्थित्यंतरातून तो जात असतो. जन्मल्यामुळे मृत्यू भयाने त्याला सदैव ग्रासलेले असते. अखेरीस त्याची इच्छा नसतानाही त्यास मरावेच लागते. हलाहल नरक यातना भोगीत असतानाही अस्तित्वाची त्याची अतूट तीव्रतम अशी इच्छा राहते. ती तीव्रतम इच्छाच त्याच्या मरणोपरांतच्या पुढील विकारास म्हणजे जन्मास कारण ठरते. होय भक्त हो, दुसरा विकार आहे जायते जन्मने. होय, मघाशी म्हटल्याप्रमाणे अस्तित्वासाठी देहप्राप्ती होणे म्हणजेच जन्मने होय. आपण मरू नये. आपण म्हणजे देह गेला की आपण संपलो. आधी व्याधी व्यथा वेदना आदीने ग्रस्त होऊनही वृद्धापकाळाच्या पर्यायाने मृत्यूच्या वेळी सुद्धा मरण्याची व्यक्तीची इच्छा नसते. तरीही जीर्ण शरीर त्यागून आत्मा त्यातून लिंग देहानिशी बाहेर पडतो. त्याच्या तीव्रतम असण्याच्या त्याच्या अखेरीच्या इच्छेनुसार यथावकाश यथाक्रमे त्यास यथा योग्य त्या देह योनीची प्राप्ती होते. ती मानवीच असेल याची शाश्वती नसते. जीव योनी कोणतीही असो ती मध्ये जन्मने सुखावह असते काय? अर्थातच नाही. आपण मानवी जीव योनीचा विचार करीत असल्याने मानवाचा विचार करीत आहोत. जन्माच्या विकारावर अस्तित्वाचा विकार असतो हे स्पष्टच आहे. फिरून अस्तित्वाच्या प्रखरतेवर देहरूपाने जन्मने अवलंबून असते. जन्मने हे भूषणावह असते काय? नाही. सुखमय असते काय?
नाही. गर्भात आकारल्यापासूनच त्यास दुःखे भोगावी लागतात, यातना सोसाव्या लागतात, उकडत वाढावी लागते. तेथील वर्णन मला येथे करवत नाही. श्री ज्ञानेश्वरीत श्री ज्ञानेश्वर माऊलींनी या एकाच ओवीत त्याचे सार्थ वर्णन केले आहे. ते गर्भ मेद मुसे रक्त मूत्र रसे ओतीव होऊनी असे ते लाजीरवाणे. या ओवीचे अधिक स्पष्टीकरण देणे सुद्धा लाजीरवाणेच असल्याने आणि यातील गूढार्थ सहज कळत असल्याने यावर पुढे बोलत नाही. हे झाले गर्भातील वाढत्या स्थितीचे. तर जन्मताना होणाऱ्या यातनांचा भार वेगळाच असतो. अतिशय प्रखरतेने त्या सोसाव्या लागतात. अर्थात बाळाचा जन्म नैसर्गिक असेल तर जन्मतानाची त्याची अवस्था ही दुःखमयच असते. म्हणून जन्मने हा विकार मानला गेला आहे. ज्या मूळ परब्रह्माच्या शक्तीवर हा जायते विकार उत्पन्न होतो ती विश्वव्यापी प्रचंड तेजस्वी मंगलमय घृणारहित आणि वासनारहित असते. जन्मने तिच्याच शक्तीवर अर्थात आत्मसत्तेवर होत असते, तरी ती क्रिया अमंगलच असते. म्हणून हा विकार मानला गेला आहे. वर्धते हा तिसरा विकार किंवा विकृती होय. त्याचा अर्थ वाढणे असा आहे. जन्मास आला त्याची वाढ अपरिहार्यपणे होतच असते. म्हणजे देहरूपाने जन्मलेला कोणीही सजीव किंवा मानव वाढत राहतो, म्हणजे त्याचा देह वाढतो. आरंभी गोंडस दिसणारे केवळ पाठीवर पडून असणारे बाळ हळूहळू वाढत पालथे व्हायला शिकते. नंतर रांगायला शिकत मोठे होत प्रथम आधाराने आणि नंतर स्वतःच्या पायावर उभे राहू लागते. पावले टाकता टाकता पडत उठत चांगलेच चालायला लागते. बालपणीचे खेळ खेळत मोठे होते. प्रतिक्षण ते वाढत राहते. किशोरावस्थेत त्याचे रूपांतर होते. तीही अवस्था जाऊन तो देह तारुण्यावस्थेत प्रवेश करतो. देहात विलक्षण बदल होतात. काम वासनेच्या देहांतर्गत वाढण्याने अनिवार असा विकार उत्पन्न होतो. त्या विकाराचे वाढणे इतके प्रबळ वाढते की भिन्न लिंगियांशी एकरूप होऊनच त्याची परिपूर्ती होते. या वाढणे विकारातून जीव पुढील अनेक दुःखांची निर्मिती करीत राहतो, परंतु त्यास त्याची जाणीव नसते. नंतर झाली तरी तिचा काही उपयोग नसतो. जन्मलेला देह प्रतिक्षण बदलत राहतो. निरागसता ही देहाच्या अर्भक शिशु अवस्था, बाल्यावस्था, किशोर अवस्था मधून हळूहळू नष्ट होत होत जाते आणि तारुण्यावस्थेत तिचे काम वासनेत रूपांतर होते. वाढणे अशा प्रकारे विकारत जाते. विपरिणमती म्हणजे रूपांतर पावणे वा परिपक्व होणे.
हा देहानुषंगिक असा चौथा विकार सांगितला आहे. तारुण्यात रूपांतरित झालेला देह हा काही काळ त्याच परिपक्व अवस्थेत अनेक प्रकारचे उपभोग घेत राहतो. देहाच्या परिपक्वतेबरोबरच त्याचे विचारही बाल्यावस्थेच्या तुलनेत पक्व होतात. प्रत्येक देहातील विचार परिपक्व असतात असे म्हणणे धाडसाचे ठरेल. त्याचे कारण असे की प्रौढत्वातही बालपणाचे बालिश विचार जपण्याचे स्वभाव काही महाशयांचे असतात. आपण कोण आहोत, कुठून आलो, कुठे जाणार, केव्हा जाणार, आपण जे जगतो ते श्रेष्ठ आहे काय, आपल्या जीवनातील दुःखाचे कारण काय. तारुण्यातून प्रौढावस्थेपर्यंत रूपांतरित झालेल्या देहाने अनेक आघात झेललेले असतात. दुःखात उसासलेला असतो. अश्रूंच्या उमाळ्याने डोळे भरून त्याचे ओघळ गालांवरून वाहिलेले असतात. आताच विचारलेले प्रश्न त्याला त्यामुळे पडू शकतात. ज्याला हे प्रश्न पडलेले नसतात तो फक्त तारुण्यावस्थेतून प्रौढावस्थेत फक्त देहाने रूपांतरित होत गेला असाच त्याचा अर्थ होतो. संतांच्या सहवासाने किंवा त्यांच्या विचारांच्या सहवासाने आताच विचारलेले प्रश्न जर त्याच्या मनात निर्माण झाले तर तो भाग्यशाली होय. आता आपण म्हणाल की विकारातही हे भाग्य कोठून उपटले, तर ते उपटते संपूर्ण विकाररहित होण्याच्या दिशेने त्याची वाटचाल त्या विकारातही उद्भवलेल्या त्या प्रश्नांच्या उत्तरांच्या शोधातून सुरू होऊ शकते. हे सत्य आहे. असे झाल्यास विकाराच्या नकारात्मक बाजूचे सकारात्मकतेत रूपांतर होऊन निर्विकाराकडे वाटचाल होते आणि हेच मानवी जन्माचे उद्दिष्ट वा सार्थक होय. असे झाले नाही तर रूपांतर पावण्याच्या विकाराचेच अज्ञानाच्या घनघोर अंधाऱ्या अवस्थेतच देहाच्या क्षीण होण्याच्या अवस्थेसच सुरुवात होईल. अपक्षीयते क्षीण होण्याच्या अवस्थेत देह प्रवेश करील. उत्तरोत्तर क्षीणच होत जाईल. तारुण्य अवस्था प्रौढावस्था ह्या वाढणे या सदरात धरल्या तर रूपांतरित होणे म्हणजे वृद्धावस्थेत रूपांतरित होणे यासच परिपक्व अवस्था म्हणू शकतो. आता वृद्धावस्था ही अपक्षीयते क्षीण होत जाण्याची अवस्था होय. देह म्हातारा झाला की त्याच्या साऱ्या क्षमता क्षीण होतात. ऐकणे, दिसणे, स्मरणे, स्पष्ट बोलणे यावर विपरीत परिणाम. दात दाढा पडणे, लटपटत चालणे, काठीचा आधार घेतला तरी हातपाय थरथरणे, केस पांढरे होणे वा पूर्णपणे गळून जाणे, अनेक आजारांनी ग्रस्त होणे, वेदनांनी विव्हळणे आणि सारे क्षीण होणे या विकारात मोडते. श्रीमद भगवद्गीतेच्या 13व्या अध्यायातील 8व्या श्लोकात ज्ञानाची लक्षणे सांगत असताना भगवान श्रीकृष्णांनी म्हटले आहे, इंद्रियार्थेषु वैराग्यमन
अहंकार एवच. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. इंद्रियांच्या विषयांविषयी वैराग्य, अहंकाराचा अभाव आणि शरीराच्या ठिकाणी जन्म मृत्यू वार्धक्य रोग आणि दुःख या दोषांचा वारंवार विचार करणे. येथे सुद्धा भगवंतानी जन्मने मरणे क्षीण होणे यांना दोषपूर्ण मानले आहे आणि यांच्याकडे दोष दृष्टीने पाहणे यास ज्ञानाचे लक्षण म्हटले आहे. विकाराचा शेवटचा प्रकार म्हणजे निधन हा 6वा विकार होय. निधनचा सरळार्थ मरणे हा होय. असणे हा पहिला विकार, त्यातून जायते म्हणजे जन्मणे हा दुसरा विकार, जन्मल्यामुळे वाढणे वाढते राहणे हा तिसरा विकार, रूपांतरित होणे वा परिपक्व होणे हा चौथा विकार, परिपक्व झाल्याने क्षीण होणे हा 5वा विकार, क्षीण होत होत जाऊन पूर्णपणे नष्ट होणे हा शेवटचा विकार होय. आम्रतरूवर मोहराचे अस्तित्व होते. त्याचे रूपांतर ज्वारीच्या दाण्याहून लहान अशा कैऱ्यात झाले. त्या वाढत्या राहिल्या, पाडास आल्या, त्यांना आंबा म्हटले जाऊ लागले. आंबा फळे परिपक्व झाली, देठास क्षीण झाली, गळून पडली. मोहर फुटणे वा असणे येथून सुरू झालेल्या आम्र फळाचा प्रवास जन्मणे वाढणे परिपक्व होणे क्षीण होणे गळणे येथे संपला. हे सर्व विकार अर्थातच प्राकृतिक आहेत. सजीव निर्जीव अशा दोन्ही सृष्टीस ते सारखेच लागू आहेत. असणे पासून जन्म आणि त्याचा शेवट मृत्यू हे अटळ सत्य सर्वांच्या परिचयातले आहे. जे जन्मास आले ते वाढत राहणार आणि क्षीण होऊन मरणार म्हणजे नष्ट होणार. काळा कातळ हजारो वर्षांनी मुरुमात रूपांतर, मुरुम ठिसूळ होऊन मातीत रूपांतर अशा प्रक्रिया निर्जीवावरही चालू राहतात. ताऱ्यांसारख्या अत्यंत शक्तिशालींना सुद्धा वृद्धाची प्रक्रिया ग्रासीत राहते. ताऱ्यांना कृष्ण विवरे गिळंकृत करतात. सूर्यावर सौर वादळे होऊन त्याच्यातून तुकडे उडू शकतात. अब्जावधी वर्षांच्या आयुष्यानंतर ग्रह उपग्रह नष्ट होतात. सांगण्याचा थोडक्यात मुद्दा असा की सृष्टीतील सजीव निर्जीव यांना काही कालावधीच्या फरकाने 6 विकार सारखेच लागू होतात. मानवी देहाच्या संदर्भात आपण अधिक विस्ताराने विचार केला एवढेच. ओवीच्या पहिल्या आणि दुसऱ्या चरणाचे विश्लेषण केल्यानंतर आपण आता ओवीच्या तिसऱ्या चरणाकडे वळू आणि ते तिसरे चरण आहे शिव परब्रह्म शाश्वत. भगवान शिवशंकर हे परब्रह्म आहेत आणि ते चिरंतन
वा अविनाशी आहेत. यास जोडूनच विकार रहित निर्विकार जो असे चौथे चरण आहे. त्याचा अर्थ आताच सांगितलेल्या 6 विकाराच्या पलीकडे असणारे आहेत आणि पुन्हा निर्विकार आहेत. एकदा विकार रहित म्हटल्यावर पुन्हा निर्विकार असे म्हणण्याचे कारण काय असावे बरे? तसे हे दोन्ही शब्द समानार्थीच आहेत. तर त्याचे कारण असे आहे की साकार सृष्टीतील जे षड्विकार आहेत त्याच्या पलीकडे ते आहेत आणि ते जे आहेत तेही निर्विकार आहेत. त्यांच्या असणेपणात विकार असू शकतील अशी शंका असणे वरून कोणी घेईल. म्हणूनच तर संत कवी श्रीधर स्वामींनी त्यांचे बद्दल निर्विकार हा शब्द वापरला आहे. आता शिव कसे आहेत हे ते सांगत आहेत. तर परब्रह्म रूप असून चिरंतन अर्थात अंतरहित आहेत. अक्षरम ब्रह्म परमम, ज्याचा कधीही नाश होत नाही असे परब्रह्म असे गीतेनेही म्हटले आहे. आणि शाश्वत परब्रह्म शिवशंकर आहेत. परब्रह्म हेच शिव आहे. त्यात कोणताही विकार नाही. त्या शिव परब्रह्मास असणेपणाची जाणीव होऊन विकारी माया सृष्टीची निर्मिती त्याच्याच अधिष्ठानावर झाली असली तरी मूळ निर्विकार तत्व जसेच्या तसेच निर्विकार राहिले. मायेचे विकार त्यात घुसू शकले नाहीत. त्या परम शिव तत्वाच्या अंशात्मक असणेपणाच्या जाणीवेवर अनंत कोटी ब्रह्मांडे निर्माण झाली. शिव परब्रह्माच्या त्या अंशात्मक शक्तीवरच माया निर्मित चल अचल सजीव निर्जीव सृष्टीचा खेळ चालतो. म्हणून शिव परब्रह्म हे माया विष्ठित आहे असे म्हणता येणार नाही. त्या परमतत्वावर सारे घडते मोडते असे असले तरी माया विकारांनी ते परमतत्व लिप्त होत नाही. माया निर्मित प्रत्येक गोष्ट नाशवंत आहे. तर परब्रह्म शिव तत्व हे शाश्वत अविनाशी आहे. घट साकारले, भाजले गेले, वापरले गेले, फुटले तरी मूळ माती असायची तशीच राहते. त्याप्रमाणे देह निर्माण झाले आणि नष्ट झाले तरी आत्मतत्व नष्ट होत नाही. ते जसेच्या तसेच देहाच्या आधी जसे होते तसेच देहांतानंतरही राहते. असे का घडते? मूळ परब्रह्माचा अंश हा देहात असला तरी शाश्वत असतो. तो मायेच्या कोणत्याही विकाराने लिप्त होत नाही. म्हणूनच निर्माण झालेला देह नष्ट झाला तरी अगोदर अलिप्तपणे असलेल्या शिवांशावर त्याचा काहीही परिणाम होत नाही. कारण तो शाश्वत परब्रह्माचा अंश असतो. अशा ह्या विश्व व्यापून अनंत असलेल्या शिव परब्रह्माची षड्विकार रहित शाश्वत स्थिती सांगून संत कवी श्रीधर स्वामी पुढे भगवान शिवशंकरांची आणखी काही वैशिष्ट्ये सांगतात. ती आपण पाहणारच
आहोत त्याही अगोदर मायेत असून माया वेगळे असणारे शाश्वत परब्रह्म शिवशंकर आपल्या भक्तांचा आदर कसा करतात ते प्रथम पाहू. संत कवी श्रीधर स्वामी या ओवीत म्हणतात, शिवरात्री सोमवार प्रदोष सदा ऐके शिवकीर्तन सुरस, त्याचेच भस्म भवानीश अंगीकारे आदरे. या ओवीत वर्णिल्याप्रमाणे जे भक्त शिवभक्ती करतात ते देहात असताना त्यांच्यावर अलोट कृपा शिवशंकर करतातच, पण त्यांच्या देहांतानंतर त्यांना आपल्या शिवस्वरूपात सामावून घेतात. एवढ्यावरच ते थांबत नाहीत, तर त्यांच्या चितेचे भस्म ते स्वतःच्या अंगास चर्चितात. इतका मोठा सन्मान शिव परमात्मा आपल्या भक्तांचा करतात. हा हरी, तो शिव, तो आणखी कोणी असा भेदाभेद न करता संपूर्ण विश्वात भरून राहिलेल्या एक आणि एकच परब्रह्मीय तत्वाची भक्ती करणाऱ्या महान भक्तियोग्यांच्या आपल्या शिवस्वरूपात सामावून घेतल्यानंतर निर्जीव टाकाऊ देहातील कवट्यांची माळ करून ते आपल्या गळ्यात धारण करतात. इतके प्रेम भगवान शिवशंकर आपल्या भक्तांवर करतात. भगवान शिवशंकर स्मशानात वास्तव्य करतात. वास्तविक पाहता अनंत कोटी ब्रह्मांडांचा मालक चालक कैलासपती यांना स्मशानात वास्तव्य करण्याचे कारणच काय? त्याचे एकमेव आणि महत्त्वपूर्ण कारण म्हणजे स्मशानात वैराग्य वाढते राहते हे होय. लोक एखाद्या मृताच्या अंत्यसंस्कारासाठी स्मशानात जातात. चौघांच्या खांद्यावरून तिरडीवर घातलेले प्रेत खांदेकरी वाहून नेतात. आजकाल तिरडी आरंभी आणि अंती काही पावले एवढीच छोट्या मोठ्या शहरातून उरली आहे. तर अशा प्रकारच्या अंत्ययात्रेत आणि स्मशानात अंत्यसंस्कारास्थळी जे नजीकच्या व्यक्तीच्या अंत्यसंस्कारास उपस्थित असतात त्यांच्या मनात वैराग्य उत्पन्न होते. आज हे गेले, उद्या दुसरा जाणार, कदाचित परवा आपला नंबर येणार या भावनेने व्याकुळ होतात. जीवन खरे नाही, चांगले नाही, जन्मास येणेच बरोबर नाही, संसारातून बाहेर पडावे, देव ध्यानास लागावे अशा प्रकारचे विचार मनात उद्भवतात. सारे करायचे, सोसायचे, एक दिवस पटकन मरायचे. ज्या शरीराची इतकी काळजी वाहिली ते अशा प्रकारे एक दिवस जळून त्याची राख व्हायची. आपण निर्मिलेले घरदार आणि जमीन वगैरे जेथल्या तेथेच राहायचे. आपण कसतो त्यावरची मिळकत ही सहजता दुसऱ्यास मिळायची. संसार खरा नाही असे उद्विग्न विचार उत्पन्न होतात. संसाराची आसक्ती नष्ट होते. ओढ राहत नाही. आम्ही जातो आमुच्या गावा अभंग होतो. वैराग्यशील मनाने स्मशान सोडून आपण घरी येतो. तासा 2 तासातच संसारात रमतो.
निर्माण झालेले वैराग्य अल्पकाळ टिकून नष्ट होते. यासच स्मशान वैराग्य म्हणतात, जे स्मशानापुरतेच टिकते. स्मशानात स्मशान वैराग्य निर्माण होते. अध्यात्म ज्ञान गंगेचा उगम हृदयांतरी होतो, परंतु ते सारे अंतःकरणातून नष्ट होते. तेव्हा तर लोक घरी येतात, आपोआप झालेला बोध विसरून जातात, संसारात रमून जातात. आपण अमर आहोत अशा थाटात वावरत राहतात, संसारास घट्ट मिठी मारून राहतात. यासाठी ज्या स्मशानात मूर्तिमंत नश्वरतेचे दर्शन सातत्याने घडते, आता तर छोट्या मोठ्या शहरातून प्रतिक्षण घडते, त्या स्मशानातच वास्तव्य केले तर वैराग्य नष्ट कधीच न होता प्रतिक्षण वाढतेच राहील. यासाठीच भगवान शिवशंकरांनी स्मशानात वास केला. मृत्यू लोकातील नित्य नश्वरतेचे नकारात्मक दर्शन सतत घडत राहावे. नित्य नूतन अक्षर अजर चिरंतन तत्वाचे स्मरण सदा घडत राहावे. यासाठी शिवशंकर स्मशानात राहिले. आता आपल्या मनात असा प्रश्न निर्माण होईल की असणे, जन्मणे, वाढणे आदी षडविकार रहित मायातीत निर्विकार असे जे शिवशंकर आहेत, त्यांना हे करण्याची गरजच काय? जे चळत नाहीत, जे ढळत नाहीत असे अक्षय शिवशंकर मूलतः वैराग्य मूर्ती असताना वैराग्य चिन्हांचा अंगीकार करून त्यांनी स्मशानी निवास का करावा? आपल्या मनातील हे प्रश्न अगदी बरोबर आहेत. त्याचे उत्तर असे आहे की ते स्वतःसाठी हे करीत नाहीत. आपल्या भक्तांना ते यातून वैराग्याचा संदेश देत आहेत. माईक दुनेत आसक्त राहू नका, याचे नित्य स्मरण व्हावे यासाठी ते आपल्या वर्तणुकीतून हा संदेश देत आहेत. वास्तविक पाहता ज्या भक्तांतरी दिव्य ज्ञान दृष्टीचा उगम झाला आहे, त्यांना त्या दृष्टीने या स्मशानवासाचे क्षणकाल भासमान दर्शन घडते. इतरांनी वाचून वा ऐकून त्यावर विश्वास ठेवावा. आताच आपण भासमान दर्शन असा शब्द प्रयोग ऐकलात. त्याचे कारण असे आहे की अति दिव्य असा देह फक्त भक्तांना त्यांची खात्री पटवण्यासाठी भगवान शिवशंकर धारण करतात, तोही क्षणकाल. नंतर ते त्यांच्या मूळच्या अति दिव्य निराकार स्वरूपात क्षणार्धात जातात. त्या अर्धक्षण दर्शनाचे फलित म्हणून शिवभक्त संसारात राहूनही अंतःकरणाने स्मशानात राहतात. अशा प्रकारे अमूर्त असलेले दयाळू शिवशंकर मूर्त होऊन वैराग्य कळा दाखवून शिवभक्तांना स्वस्थानी येण्यायोग्य करतात. पंचमहाभूते त्यांच्या तत्वांसह पिंड आणि ब्रह्मांड चाळून, म्हणजेच पिंडाचे आणि ब्रह्मांडांचे देहाचे निराकरण करून जे उरते ते भस्म स्वात्म सुख होय, म्हणजेच
परमात्मा होय. ब्रह्मानंद सुखाचे तेच निर्मळ भस्म उमा वल्लभ शिवशंकर अंगास चर्चितात. षडविकार रहित असलेले शिवशंकर अमूर्त असून मूर्त असतात हे आपण पाहिले. शाश्वत परब्रह्म असलेले शिवशंकर षडगुण ऐश्वर्य संपन्न कसे असतात तेही आता संत कवी श्रीधर स्वामी सांगत आहेत. जो षडगुणे ऐश्वर्य संपन्न यश श्री कीर्ती विज्ञान औदार्य वैराग्य संपूर्ण ऐसे कोठे असेना. 6 गुणांनी संपन्न असलेले शाश्वत शिव परब्रह्म कोणत्या 6 गुणांनी परिपूर्ण असते ते या ओवीत सांगितलेले आहे. त्यापैकी पहिला गुण म्हणजे यश हा होय. शिव परब्रह्म हे कधीही कोठेही कोणत्याही बाबतीत यशस्वी असेच असणार. ते कधीही अयशस्वी असणार नाही. आणि हे साहजिकच आहे. संपूर्ण पिंड ब्रह्मांड आणि अनंत कोटी ब्रह्मांडे ज्याच्या असलेपणाच्या जाणीवेतून निर्माण झाली, जो इतका प्रचंड अमर्याद शक्तिशाली आहे, तो कशात यशस्वी होणार नाही. कोणाकडून तो अयशस्वी होणार? अर्थातच कोणाकडूनही नाही. म्हणून यश हा 6 ऐश्वर्य गुणातील पहिला गुण होय. दुसरा गुण म्हणजे श्री अर्थात संपत्ती. सांप्रत काळात या पृथ्वीवर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी वरचेवर प्रसिद्ध केली जाते. ती यादी बदलतही असते. क्रमांक 1 वरचा श्रीमंत दुसऱ्या वर्षी क्रमांक 5 वर फेकला जातो, तर 3 वरचा क्रमांक 1 वर येतो. असे आदला बदल सतत होत असतात. परंतु अनंत कोटी ब्रह्मांडांचा स्वामी असलेल्या शिव परब्रह्माच्या श्रीमंतीचा वा संपत्तीचा विचार कधी डोक्यात येतो काय? त्याची संपत्ती कधीही संपत नाही. सर्वश्रेष्ठ असलेला त्याचा क्रमांक कधीही बदलत नाही. त्याच्या संपत्तीचा कायम तोच वारस असतो, कारण तो स्वतःच अक्षय अजर चिरंतन असतो. कीर्ती हा शिव परब्रह्माच्या 6 गुण ऐश्वर्यामधील तिसरा गुण होय. ज्या परब्रह्माची अक्षर कीर्ती दृश्य आणि अदृश्य लोकात सदैव भरून राहिलेली आहे, अशा कीर्ती संपन्न शाश्वत शिव परब्रह्मा इतके लौकिकास कोणी पात्र आहे काय? तरी नित्य नवी कीर्ती अर्जुना ते माझी मूर्ती असे श्री ज्ञानेश्वरीत भगवान श्रीकृष्णांनीही सांगितले आहे. हरिहरात भेद नाही हे मी वरचेवर सांगितले आहेच. अनेक क्षेत्रात वेगवेगळे विक्रम करून प्रसिद्धीस आलेल्या विक्रमवीरांची दिगंत कीर्ती वा लौकिक कायम आणि नित्य नूतन असा राहतो काय? विक्रम मोडले जातात, त्या जागी दुसऱ्याचे नाव दाखल होते, पहिले विस्मृतीत जाते.
शाश्वत शिव परब्रह्माची कीर्ती ही नित्य नूतन असते, अमर्याद असते. त्यांच्या कीर्तीचा क्रमांक खाली वर करण्याची क्षमता कोणातही नाही. म्हणून कीर्ती हा शिव परब्रह्माचा शाश्वत गुण आहे. षडगुण ऐश्वर्यापैकी चौथा गुण हा विज्ञान म्हणून सांगितला आहे. संत कवी श्रीधर स्वामींनी येथे विज्ञान हा शब्द विशेष ज्ञान म्हणून वापरलेला आहे. त्याचा अर्थ परमेश्वरी ज्ञान असा सरळ आहे. आपल्या दिव्य ज्ञानाने जे स्वतःच संपन्न आहेत असे शिव परब्रह्म हे स्वतःच्या दिव्य ज्ञानाचा उपदेश आपल्या शिवभक्तांना करीत असतात. सर्व प्रकारच्या भौतिक ज्ञानापेक्षा श्रेष्ठ असे जे ज्ञान त्यासच येथे विज्ञान म्हटले आहे ते अर्थातच परमेश्वरी ज्ञान असते. श्रीमद गीता ज्ञानेश्वरीत विज्ञान हा शब्द भौतिक ज्ञानाबद्दल वापरला असून ज्ञान हा शब्द फक्त परब्रह्मीय ज्ञानासाठी वापरला गेला आहे. येथे विज्ञान हा शब्द विशेष ज्ञान अर्थात परमेश्वरी ज्ञान या अर्थाने वापरला गेला आहे. भक्तांचा गोंधळ होऊ नये म्हणून जाता जाता हे येथे विशद केले आहे. तर विज्ञान म्हणजे परमेश्वरी ज्ञान हे फक्त उच्च कोटीची अध्यात्म साधना करणाऱ्या भक्त, योगी, जपी तपी आदी प्रकारच्या भक्तांना स्वतः भगवान शिवशंकर प्रदान करतात. अर्थात ते सद्गुरू मार्फत करतात. दिव्य ज्ञान संपन्न असणाऱ्या शाश्वत शिव परब्रह्मास अर्थात त्याच ज्ञानाच्या जोरावर जाणता येऊन शिव परब्रह्मच होता येते. शाश्वत शिव परब्रह्माच्या षडगुण ऐश्वर्यातील पाचवा गुण आहे औदार्य म्हणजे उदारता, दानशूरपणा. भक्त मागतील ते उदारपणाने देऊन टाकण्याचा हा उदारतेचा गुण भक्तांच्या सर्व कामना पूर्ण करणारा असा आहे. शिवशंभूच्या उदारपणाच्या या गुणाने कित्येकदा ते स्वतःच अडचणीत आले आहेत. या श्री शिवलीलामृत ग्रंथाच्या 3ऱ्या अध्यायात श्री शिवतीर्थ क्षेत्र श्री गोकर्ण महाबळेश्वराच्या निर्मितीची कथा आहे. कैकसी नावाची रावणमाता शिवभक्त होती. तिच्या भक्तीचे महात्म्य असे होते की पंचधान्याच्या पिठाचे शिवलिंग करून त्याचे पूजन केल्याशिवाय ती पाणीही पीत नसे. हे सर्व ती रावणाच्या विजय कामना मनात धरून करीत असे. एकदा इंद्राने तिचे ते शिवलिंग समुद्रात बुडवून टाकले. दुःखाने कैकसी निराहार राहू लागली. रावणाने तिची समजूत घातली. शिव कैलासावर जाऊन मी शिवाचे मुख्य आत्मलिंग घेऊन येतो असे सांगून रावण शिव कैलासावर आला. तेथे त्याने आपल्या आसुरी रीतीने पण उत्कट शिवोपासना केली. भगवान शिवशंकर प्रसन्न झाले. त्यांच्या वर प्रदान करण्याच्या औदार्याला सीमाच नव्हती. सारासार विचारही नव्हता त्यांच्या औदार्याला.
वर माग म्हणताच रावणाने आत्मलिंगाची मागणी केली. त्याने सुंदर स्त्रीचीही मागणी केली. त्याने अशा स्त्रीची मागणी केली की जी पार्वती इतकी सुंदर असेल. उदार शिव शंभूने त्यास अप्रतिम दिव्य आत्मलिंग हृदयातून काढून दिले. त्यानंतर भोळे शिवशंकर रावणास म्हणाले की पार्वतीची प्रतिमा असेल अशी दुसरी स्त्री ब्रह्मदेव निर्माण करू शकत नाही. तेव्हा ह्या पार्वतीसच तू घेऊन जा. रावणच तो मदांध असुरतेचा अर्क असलेल्या रावणाने पार्वतीस उचलून खांद्यावर घेतले. एका हाती तेजस्वी शिव आत्मलिंग आणि खांद्यावर पार्वती घेऊन रावण चालू लागला. त्यावेळी त्रिभुवनात एकच हाहाकार झाला. सर्व देव श्रेष्ठ गडबडले. तेव्हा गजानन, नंदिकेश्वर, वीरभद्र तळमळून शिवशंकरांना म्हणाले, म्हणती हे सदाशिव त्रिनयन, हे कैसे तुझे उदारपण. भवानी बैसलासी देऊन पंचवदन हसतसे. हसून शिवशंकर म्हणाले की तिचा कैवारी वैकुंठनाथ आता धावत येईल. त्यानुसार एका ब्राह्मणाच्या रूपात श्री विष्णू रावणास आडवे गेले. ते म्हणाले, रावणा, ही सुंदर स्त्री कुठून आणली? तेव्हा रावण म्हणाला, ही अपर्णा मला सदाशिवाने दिली. त्यावर ब्राह्मण वेशधारी श्री विष्णू रावणास म्हणाले, तू हिला खाली उतरून हिचे तोंड पहा. रावणाने त्याप्रमाणे खांद्यावरून उतरून तिचे मुख कमल पाहिले. त्यावेळेस त्यास ती अत्यंत कुरूप दिसली. ब्राह्मण खो खो हसला. रावण तिला तेथेच टाकून निघून गेला. तेथे माता भद्रकालीची स्थापना करण्यात आली. रावण शिवांजवळ आला. त्याने शिवांना विचारले की अशी कुरूप स्त्री तू मला का दिली? त्यावर शिवशंकर म्हणाले की अनंत ब्रह्मांडे निर्माण करून क्षणात लपवणारी ती तुला आटोपणारच नाही. नंतर यथाकाल मंदोदरीची निर्मिती करून ती रावणास दिली. जे दिव्य आत्मलिंग शिवशंकरांनी उदारपणे रावणास दिले होते ते सुद्धा देवांनी कटकारस्थान करून श्री गणेशाकरवी हिरावून घेतले. गोकर्ण महाबळेश्वर तीर्थक्षेत्रीच ते प्रस्थापित झाले किंवा आत्मलिंग भूमीशी एकरूप झाल्यामुळेच गोकर्ण महाबळेश्वर हे शिवतीर्थक्षेत्र निर्माण झाले. अशा रीतीने भोळ्या शिवशंकरांनी उदारपणे दिलेल्या दोन्ही वरांमुळे दैवतसृष्टी अल्पकाळ अडचणीत आली. परंतु रावणाचे दोन्ही वर विफल झाले. 2 तीर्थक्षेत्रे निर्माण झाली. ही एक चांगली बाब. शाश्वत शिव परब्रह्माच्या 6 ऐश्वर्य गुणांपैकी 6वा गुण म्हणजे वैराग्य होय. 5 गुण ऐश्वर्याचा स्वामी असूनही कशातही आसक्त नाही. वैराग्य या गुणाविषयी पूर्वीही आपण पुष्कळ बोललो आहोत. साऱ्यात असूनही कशातही
आसक्त नसणे म्हणजे वैराग्य होय. किंवा सर्व त्याग करून तपश्चर्या करणे म्हणजे वैराग्य होय. फक्त ते वैतागातून आलेले नसावे. सारे काही निरर्थक आणि अडकवणारे असून सोडवणारे शिव परब्रह्म आहे याचा खरा खुरा बोध झाल्याने विराग मूर्ती झालेले असणे यास वैराग्यशील म्हणावे. वैराग्य हा गुण असणे म्हणजेच परब्रह्मास प्राप्त करण्याचा गुण होय. जोपर्यंत आपण सर्व गोष्टीत आसक्त असतो तोपर्यंत शिव परब्रह्मास प्राप्त करू शकत नाही. म्हणून वैराग्य हा फार महत्त्वाचा गुण आहे. शाश्वत शिव परब्रह्मात तो गुणही आहे. शाश्वत शिव परब्रह्माचे षड्गुण ऐश्वर्याचे 6 गुण सांगितल्यानंतर संत कवी श्रीधर स्वामींनी त्यांची 6 चिन्हे सांगितली आहेत. 12व्या अध्यायातील ओळीत ते म्हणतात, आणिक षट चिन्ही मंडित ते ऐका सर्वज्ञ पंडित. कर्तृत्व, नियंतृत्व, भोक्तृत्व, विभुत्व, साक्षीत्व, सर्वज्ञत्व पै. या 6 चिन्हांनी शिव शाश्वत परब्रह्म सुशोभित आहेत. त्यांपैकी पहिले चिन्ह आहे कर्तृत्व. केलेले प्रचंड कार्य म्हणजे कर्तृत्व होय. त्याचप्रमाणे कार्य करण्याची प्रचंड क्षमता असेही आपण दुरान्वयाने म्हणू शकतो. अनंत कोटी ब्रह्मांडांची सजीव सृष्टीची निर्मिती केवळ त्यांच्या संकल्प मात्रे करण्याने होते. हे केवढे कर्तृत्व पहा. त्याचप्रमाणे भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणे, दुःखे सौम्य करणे, जीवाशिवाची भेट घडवणे, भक्तांना सायुज्य मुक्ती देणे आदी सारे शिवांच्या कर्तृत्वातच मोडते. दुसरे चिन्ह आहे नियंतृत्व. अनंत कोटी ब्रह्मांडावर एकाच वेळी नियंत्रण ठेवण्याची प्रचंड शक्ती म्हणजे नियंतृत्व होय. सृष्टीच्या नियमांचे नियमन त्यांचे मार्फतच होत असते. जन्म मृत्यू कर्मानुसारचे प्रारब्ध या साऱ्यांचे नियंत्रण शिव परब्रह्मच करतात. तिसरे चिन्ह आहे भोक्तृत्व. भोग स्वीकारण्याची क्षमता. मग ते यज्ञांचे भोग असोत वा नैवेद्याचे, सर्व त्यांचेच भोक्तृत्व असते. तसे अगदी बारकाईने पाहिले तर संपूर्ण सृष्टी त्यांच्याच अधिष्ठानावर स्थित असल्याने माया जे जे भोगायला लावील त्याचे भोक्तृत्व दुरान्वयाने त्यांच्याकडेच जाते. चौथे चिन्ह आहे विभुत्व. याचा अर्थ सार्वभौम प्रभुत्व. संपूर्ण सृष्टीचे उत्पत्ती स्थिती लय हे शाश्वत शिव परब्रह्माच्या शक्तीवरच होत असल्याने अनंत कोटी ब्रह्मांडाचे सार्वभौम सम्राट तेच आहेत. सर्वांवर त्यांचीच अनिर्बंध सत्ता आहे.
साक्षीत्व हे पाचवे चिन्ह आहे. याचा अर्थ संपूर्ण विश्वात ते अनुस्यूत असल्यामुळे विश्वाच्या सर्व घडामोडींना ते पाहत असतात. साक्षात म्हणजे प्रत्यक्षात ते सदा सर्व काळ सर्वत्र असल्याने साक्षीत्व हे त्यांचे मोठेच चिन्ह आहे. शिव परब्रह्म शाश्वताचे सहावे चिन्ह म्हणजे सर्वज्ञ हे होय. सर्वज्ञ म्हणजे सर्व काही जाणणारा होय. विशुद्ध विमल निर्विकार असे मूळ शिवस्थानापासून ते माईक ब्रह्मांडांमध्ये दृश्य अदृश्य अशा सर्व बाबींना जाणणारे शिव परब्रह्म सर्वज्ञता ह्या चिन्हाने सुशोभित आहेत. एवढेच नव्हे तर त्यांच्या सर्वज्ञतेमध्ये त्रिकाल दर्शित्वाचाही समावेश होतो. अशा प्रकारे श्री शिवशंकर हे परिपूर्ण ब्रह्मानंद आहेत. सत्व रज व तम या त्रिविध भेदानी रहित असे आहेत. सजातीय विजातीय आणि स्वगत अशा त्रिभेदाच्याही ते पलीकडे आहेत. माया चक्र चालक आहेत. भक्त रक्षणार्थ ते सगुणही होतात. भक्तांचे उद्धारक आहेत. सारांश, या प्रवचनात आपण षडविकार रहित, षडगुण ऐश्वर्य संपन्न आणि षट चिन्हे सुशोभित अशा भक्तो उद्धारक शाश्वत शिव परब्रह्माचे स्वरूप आपण संत कवी श्रीधर स्वामी नाझरेकर यांच्या श्री शिवलीलामृत ग्रंथातील ओव्यांच्या आधारे पाहिले. आपणा सर्वांवर शाश्वत शिव परब्रह्म शाश्वत कृपा करोत अशी सदिच्छा भगवान शिवशंकरांच्या चरणी करून त्यांच्या नमन मंत्राने प्रवचन सेवेस पूर्ण विराम देतो. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम श्री गुरुदेव दत्त. ओम तत्सत. ओम तत्सत. ओम तत्सत.